गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज आपण चॅप्टर नंबर 3 सुरू करतोय. जर्नल पेज नंबर 44. थोडीशी अगोदर माहिती आहे, नंतर मग 3-4 तासाला त्याचे लेक्चर चालू होतील, गणितं चालू होतील. आणि थोडीशी माहिती आहे आधी पहा. जर्नल म्हणजे काय? बुक कीपिंग रेकॉर्ड्स ऑल डे टू डे बिझनेस ट्रान्झॅक्शन्स ऑन द बेसिस ऑफ सपोर्टिंग डॉक्युमेंट्स. कागदपत्रांच्या आधारे व्यवसायाचे व्यवहार नोंदवलेले असतात. बुककीपिंगमध्ये द वर्ड डॉक्युमेंट मीन्स अ पीस ऑफ पेपर. डॉक्युमेंट म्हणजे काय? कागदावर केलेल्या व्यवहाराची नोंद. विच प्रोव्हाइड्स डिटेल इन्फॉर्मेशन ॲज लीगल नेचर. कायदेशीर माहिती त्याच्यामध्ये असू शकते. डॉक्युमेंट इज अ लीगल प्रूफ फॉर रेकॉर्डिंग एव्हरी ट्रान्झॅक्शन. त्या कागदपत्राच्या आधारे कायदेशीर पुरावा होतो. एक्झाम्पल, व्हेन वी परचेस कॉम्प्युटर फॉर कॅश ₹30,000 वी गेट द कॅश मेमो. समजा आपण 30,000चं कॉम्प्युटर घेतलं, आपल्याला जी बिल पावती मिळते कॅश मेमो, हे महत्त्वाचं डॉक्युमेंट असतं, सोर्स डॉक्युमेंट असतं त्याला म्हटलेले. अकाउंटिंग डॉक्युमेंट्स आर द बेस ऑफ एंटरिंग बिझनेस ट्रान्झॅक्शन्स इन टू द बुक्स ऑफ अकाउंट्स. ही जी कागदपत्र असतात व्यवहारांची, ही व्यवसायाच्या व्यवहारांचे अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. इम्पॉर्टन्स थोडक्यामध्ये पाहूया आपण. महत्त्व काय आहे याचं अकाउंटिंग डॉक्युमेंट्सचं? युटिलिटी, उपयोग आणि इम्पॉर्टन्स महत्त्व. फॉर रेकॉर्डिंग ऑल ट्रान्झॅक्शन्स, सर्व व्यवहारांची नोंद होते डॉक्युमेंट्सद्वारे. त्यानंतर रेकॉर्डेड इन प्रॉपर मोड अँड कॉम्प्युटर बेस, योग्य पद्धतीने नोंदवले जातात. स्टोअर इन फिजिकल फाईल्स ऑर इन सॉफ्टवेअर, आपण फाईलीमध्ये ते व्यवस्थित लावून ठेवू शकतो किंवा मग त्या ठिकाणी आता कॉम्प्युटरच्या सॉफ्टवेअरमध्ये पण ते आपल्याला ठेवता येतील. आर लिगल एव्हिडन्स फॉर कोर्ट मॅटर्स. कागदपत्र म्हणजे एक कायदेशीर पुरावा असतो काही कोर्ट मॅटर्स वगैरे उद्भवले तर. रिक्वायर्ड फॉर चॅरिटी कमिशनर्स ऑफिस, प्रत्येक ठिकाणी दान धर्मदाय ज्या संस्था असतात, खर्च वगैरे करत असतात, त्यांच्यासाठी एक डॉक्युमेंट्स म्हणजे एक रेकॉर्ड ठरत असतो उपयोगी. रिक्वायर्ड फॉर पेमेंट्स ऑफ स्टेट गव्हर्नमेंट अँड लोकल बॉडी अथॉरिटी. सरकारी विभागातील कामकाजासाठी कागदपत्र हा एक महत्त्वाचा घटक असतो. आता याच्यामध्ये द मोस्ट इम्पॉर्टंट अकाउंटिंग डॉक्युमेंट्स फॉर रेकॉर्डिंग ट्रान्झॅक्शन्स इन अ जर्नल आर ॲज फॉलोज. एक व्हाउचर म्हणजे काय पहा. व्हाउचर इज अ डॉक्युमेंट दॅट सपोर्ट्स अ पेमेंट मेड बाय द बिझनेसमॅन. व्यावसायिक लोक जे पेमेंट करतात त्याचं ते कागदपत्र आहे, पुरावा. इट इज अ लिगल एव्हिडन्स, कायदेशीर पुरावा असतो. याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे व्हाउचर असतात. उदाहरणार्थ कॅश व्हाउचर असतात, बँक व्हाउचर असेल, परचेस व्हाउचर्स खरेदीचं काही बिल असेल, सेल्स व्हाउचर असेल, ट्रॅव्हल बिल असेल, वेजेस बिल मजुरीचं, सॅलरीज बिल असेल, सगळे महत्त्वाचे असतात. देर आर 2 टाईप्स ऑफ व्हाउचर्स, इंटरनल व्हाउचर आणि एक्सटर्नल व्हाउचर. 2 प्रकारचे व्हाउचर बिल असतात. इंटरनल व्हाउचरमध्ये पहा, साईन बाय द पे, त्याच्यावर तो स्वतः साईन करतो, इज कॉल्ड ॲज अन इंटरनल व्हाउचर. याचं एक्झाम्पल पहा, टॅक्सी फेअर, टॅक्सी भाडं असेल, बस फेअर, बस भाडं असेल, ऑटो फेअर असेल. इंटरनल व्हाउचरचे उदाहरण आहेत. एक्सटर्नल व्हाउचरचे उदाहरणं पहा, जनरेटेड फ्रॉम आउटसाईड द बिझनेस, व्यवसायाच्या बाहेरून प्राप्त होतात. उदाहरणार्थ परचेस ऑफ गुड्स ऑर स्टेशनरी, माल खरेदी केला. रिसिप्ट ऑफ इलेक्ट्रिसिटी बिल्स पेड, लाईट बिल भरलं आपण. डेबिट नोट, क्रेडिट नोट, कॅश मेमो. अशा पद्धतीने व्हाउचरचे प्रकार आहे. जर्नल व्हाउचर, ते काही नमुना दिलेले आहे, फक्त तुम्ही एकदा पहा, 45 पानावर आहे. त्यानंतर कॅश व्हाउचर, हा कॅश व्हाउचर एक घटक आहे. द एव्हिडन्स ऑफ कॅश पेमेंट्स अँड कॅश रिसिप्ट इज कॉल्ड ॲज कॅश व्हाउचर. पुरावा, कॅश पेमेंट केलं, कॅश काही आपल्याला रिसिप्ट मिळाली, त्याचं एक कॅश व्हाउचर हा पुरावा असतो, त्याचं नमुना दिलेलं आहे.
पेज नंबर 46वर तुम्ही तो पाहायचा आहे. त्यानंतर टॅक्स इनवॉइस. टॅक्स इनवॉइस इज अ डॉक्युमेंट प्रिपेअर्ड बाय द सेलर to inform the buyer about the quantity supplied, rates and terms of payment, at which goods are supplied, trade discount if any allowed, CGST, SGST. याचा एक पुरावा म्हणून टॅक्स इनवॉइसमध्ये असतो. याचा नमुना दिलेला आहे पहा, पेज नंबर 46वर पाहायचं आहे. त्यानंतर क्रेडिट मेमो. क्रेडिट मेमो इज ऑल्सो नोन ॲज ॲन इनवॉइस ऑर बिल. याला पण एक इनवॉइस, बिल, पावती किंवा बिल म्हणायचं. वेन गुड्स आर परचेस ऑन क्रेडिट बेसिस, अ सेलर प्रिपेअर द क्रेडिट मेमो, सेल्स इनवॉइस ऑर टॅक्स इनवॉइस. उधारीने माल केल्यानंतर, खरेदी केल्यानंतर पावती असते उधारीची, त्याचा नमुना दिला आहे पहा. रिसिप्ट म्हणजे काय ते पण दिले आहे. इन मॉडर्न बिझनेस, टू इन्क्रीज द प्रॉफिट द बिझनेसमन सेल्स गुड्स ऑन क्रेडिट. आधुनिक व्यवसायामध्ये आपल्याला माहिती आहे, व्यावसायिक लोक काय करतात, मालाची विक्री होण्यासाठी उधारीने विक्री करतात. बट द पेमेंट विल बी मेड ऑन फ्युचर डेट. पैसे भविष्यात दिले जातात. ॲट द टाईम ऑफ मेकिंग पेमेंट द रिसिव्हर इज रिक्वायर्ड टू एक्नॉलेज द पेमेंट. आणि ज्यावेळेस पेमेंट केलं जातं त्यावेळेस ग्राहकाला पावतीची गरज असते. फॉर दिस पर्पज अ डॉक्युमेंट इज प्रिपेअर्ड कॉल्ड ॲज रिसिप्ट. यालाच जे कागदपत्र तयार करतात त्याला रिसिप्ट म्हटले. ऑन द बेसिस ऑफ दिस डॉक्युमेंट्स एंट्रीज विल बी मेड इन द कॅशबुक. याच्या आधारे आपण कॅशबुकमध्ये नोंदी करतो. रिसिप्टचा नमुना दिला आहे पहा, तो पाहून घ्यायचा आहे. त्यानंतर चेकचा काही भाग दिला आहे, चेकची माहिती दिली पहा. चेक म्हणजे काय, आता बँकेमध्ये वगैरे आपल्याला जर सतत जावं लागतं. व्हाईल डीलिंग विथ बिझनेस ट्रान्झॅक्शन, बिझनेसमॅन्स यूज डिफरंट टाईप्स ऑफ चेक. व्यावसायिक लोक वेगवेगळ्या प्रकारचे चेक वापरतात. टू मेक पेमेंट्स अँड फॉर सेंडिंग मनी फ्रॉम वन प्लेस टू अनदर. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी मोठी रक्कम पाठवण्यासाठी चेकचा वापर होतो. चेकबुक फॅसिलिटी इज गिवन बाय द बँक टू इट्स अकाउंट होल्डर हू मेंटेन्स अ सर्टन मिनिमम बॅलन्स. विशिष्ट प्रमाणात आपण बॅलन्स ठेवला की चेकबुक सुविधा मिळते आपल्याला. प्रत्येक बँकेत ही सुविधा जवळजवळ असते. अ चेक इज ॲन ऑर्डर इश्यूड बाय द अकाउंट होल्डर. याचा अकाउंट होल्डर याचा चेक तो एक प्रकारे ऑर्डर देतो टू हिज बँकर, बँकेला, टू पे ऑन डिमांड, मागता क्षणी पैसे द्यायचे. अ स्टेटेड सम, सम म्हणजे रक्कम, ऑफ मनी टू ऑर टू द ऑर्डर ऑफ स्पेसिफाईड पर्सन ऑर टू द बिअरर. विशिष्ट व्यक्तीला किंवा ज्याच्याकडे तो चेक आहे त्याला. द प्रिंटेड चेकबुक इज इश्यूड बाय द बँक टू द अकाउंट होल्डर ॲज पर इज रिक्वायरमेंट. बँक त्या ठिकाणी अकाउंट होल्डरला आपली चेकबुक देत असते त्याच्या मागणीप्रमाणे, आवश्यकतेनुसार. चेकची डेफिनेशन केली पहा. अ चेक इज अ रिटर्न अनकंडिशनल ऑर्डर साईन बाय द अकाउंट होल्डर डायरेक्टिंग अ स्पेसिफिक बँकर. विशिष्ट बँकेला ऑर्डर केली असती. टू पे ऑन डिमांड, मागता क्षणी पैसे द्यायचे. सर्टन सम ऑफ मनी ओनली टू अ पर्सन नेम देअर इन ऑर टू द बिअरर. त्या व्यक्तीचं नाव असेल किंवा मग ज्याच्याकडे तो चेक असेल. पार्टीज टू अ चेक. चेकचे काही पार्टीज आहेत पहा. त्याच्यामध्ये द ड्रॉवर, 3 पार्टीज आहे त्याच्यामध्ये. ड्रॉवर, द पर्सन हू ड्रॉज अ चेक, जी व्यक्ती चेक काढते, इज कॉल्ड ॲज ड्रॉवर. द ड्रॉवी, द बँक ऑन हुम द चेक इज ड्रॉन, ज्या बँकेच्या नावाने चेक काढला इज कॉल्ड अ ड्रॉवी. द ड्रॉवी इज ऑलवेज द बँक. ड्रॉवी नेहमी द बँक असते. द पेई, द पर्सन इन हुज फेवर अ चेक इज इशूड, ज्या व्यक्तीच्या नावे चेक दिला जातो, इज कॉल्ड ॲज अ पेई. कंटेंट्स ऑफ चेक. चेकमध्ये काय काय माहिती असते ते पहा. नेम ऑफ द बँक अँड ॲड्रेस ऑफ द ब्रँच, बँकेचं नाव, बँकेच्या शाखेचा पत्ता. द डेट ऑफ इश्युइंग चेक, तारीख. नेम ऑफ द पेई, पेईचं नाव. अमाऊंट वर्ड इन वर्ड्स अँड फिगर्स, अंकी आणि अक्षरामध्ये रक्कम. नेम अँड सिग्नेचर ऑफ अकाउंट होल्डर, ज्या व्यक्तीचा अकाउंट आहे, ज्याचे चेक आहे त्याचं नाव, सही. चेक नंबर असतो, MIRC नंबर असतो, IFSC कोड असतो आणि अकाउंट नंबर असतो. टाईप्स ऑफ चेक. चेकचे प्रकार आहेत पहा, 3 प्रकार आहेत. एक बिअरर चेक, ऑर्डर चेक आणि क्रॉस चेक. आता हे बिअरर चेक समजून घ्या. एनी पर्सन हू कॅन गेट द पेमेंट ऑफ द चेक ॲट द काउंटर ऑफ द बँक इज कॉल्ड ॲज अ बिअरर चेक. कोणत्याही व्यक्तीला त्याचं पेमेंट भेटू शकतं असा जो चेक असतो तो बिअरर चेक असतो.
एनी पर्सन हू होल्ड द चेक, ज्या व्यक्तीच्या ताब्यामध्ये तो चेक आहे, अँड इज फिजिकली प्रेझेंट, जो व्यक्तीशा तिथं हजर आहे ॲट द काउंटर, अँड साईन द सेम इन फ्रंट ऑफ द बँकर, आणि त्यांनी त्याच्या पाठीमागं सही केली स्वतः, कॅन गेट द अमाऊंट ऑफ चेक, त्याला त्याचे पैसे मिळतात. बिअरर चेकचा नमुना दिलेला आहे पेज नंबर 49वर. चा व्यवस्थित अभ्यास करा, त्याच्यात कोणते त्या ठिकाणी कंटेंट असतात ते पहा. त्यानंतर ऑर्डर चेक काय पहा. व्हेन अ चेक इज ड्रॉन पेबल टू अ स्पेसिफिक पर्सन, विशिष्ट व्यक्तीच्या नावाने काढला असेल, ऑर ऑर्डर इज कॉल्ड ॲज अन ऑर्डर चेक, तर त्याला ऑर्डर चेक म्हणायचं. द पेमेंट ऑफ ऑर्डर चेक इज मेड बाय द बँक टू द पर्सन्स नेम, त्या व्यक्तीच्याच नावाने पेमेंट निघतं, मेन्शन देअर इन, ऑर टू एनी अदर पर्सन ऑर्डर बाय. वेन द वर्ड बिअरर इज स्टक ऑफ, जेव्हा बिअरर शब्द कट केला जातो किंवा त्याच्यावर फुली मारली जाते, इट बिकम्स अन ऑर्डर चेक. ऑर्डर चेकचा नमुना दिला आहे पहा, व्यवस्थित पाहून घ्यायचं आहे. त्यानंतर क्रॉस चेक. क्रॉस चेकचा नमुना पाहता. फॉर द सेफ इंटरेस्ट ऑफ द अकाउंट होल्डर अँड द ड्रॉविंग टू पॅरलल ट्रॅव्हर्स लाईन्स ऑन द फेस ऑफ द चेक इज कॉल्ड ॲज अ क्रॉस चेक. हे पाहिजे डाव्या बाजूला अशा दोन समांतर रेषा ओढलेल्या आहेत, अशा जर चेकवर ओढलेल्या असेल तर त्याला मग क्रॉस चेक म्हणायचं. क्रॉस चेक हॅज टू बी डिपॉझिटेड इन टू बँक अकाउंट अँड पेमेंट इज मेड ओनली थ्रू द बँक. ते अकाउंटमध्ये पैसे जमा होतात. द इफेक्ट ऑफ दिस चेक इज दॅट द पेमेंट ऑफ चेक इज रिसिव्ड बाय द राईट पर्सन, योग्य व्यक्तीला त्याचे पैसे मिळतात, त्याच्या अकाउंटमध्येच ते पैसे जमा होतात. त्याचा नमुना पाहून घ्यायचा. त्यानंतर क्रॉस्ड अकाउंट पे चेक. अ क्रॉस अकाउंट पे चेक इज सिमिलर टू द क्रॉस चेक. क्रॉस चेक सारखाच असतो आपण. इन दिस टाईप ऑफ द चेक स्पेसिफिक पर्सन ऑर ऑर्गनायझेशन डिपॉझिटेड चेक इन टू द बँक अँड द अमाऊंट इज क्रेडिटेड टू इज स्पेसिफिक अकाउंट, त्याच्या अकाउंटमध्ये जमा होतात. वेन टू पॅरल लाईन्स अक्रॉस द चेक आर ड्रॉन विथ द वर्ड अकाउंट पे, याच्यामध्ये पण असं दोन पॅरल लाईन आहेत डाव्या बाजूला, फक्त इथं अकाउंट पे लिहिलेलं असतं, म्हणजे त्या व्यक्तीचं अकाउंट आहे, त्या व्यक्तीच्या अकाउंटला पैसे जमा होतात. ओनली इट इज कॉल्ड ॲज अ क्रॉस अकाउंट पे चेक. चेकचे पण नमुने आपण पाहिले. त्यानंतर आता आपल्याला महत्त्वाचा भाग सुरू करायचा आहे, मिनिंग, डेफिनेशन, इम्पॉर्टन्स अँड युटिलिटी ऑफ जर्नल. जर्नलचं महत्त्व, उपयुक्तता, अर्थ आणि व्याख्या. एव्हरी डे बिझनेसमॅन परफॉर्म्स लार्ज नंबर ऑफ ट्रान्झॅक्शन्स. अनेक व्यावसायिकून घडत असतात व्यवहारात. दीज ट्रान्झॅक्शन्स कॅनॉट बी रिमेंबर्ड ॲट अ ग्लान्स. आपल्याला हे एवढे व्यवहार शक्यच नाही आहे लक्षात ठेवणं. देअरफॉर दिस ट्रान्झॅक्शन मस्ट बी रेकॉर्डेड इन डिफरंट टाईप्स ऑफ बुक्स. मग वेगवेगळ्या पुस्तकामध्ये, वहीमध्ये त्याची नोंद केली जाते. ही कीप्स डिफरंट अकाउंटिंग रेकॉर्ड्स. By every business are journal and ledger. Journal is a book employed to classify or sort out transaction in a form convenient for their subsequent entries. नोंद केली जाते व्यवहारांची. A record of daily financial transaction. दररोजचे जे आर्थिक व्यवहार असतील त्याची नोंद असते. It is also known as book of original entry. यालाच ओरिजिनल एंट्री असं पण म्हटलेलं आहे पाच जर्नलला. बिझनेस ट्रान्झॅक्शन्स आर फर्स्ट रेकॉर्डेड इन चार्ज ऑर्डर. एक्झाम्पल डेट वाईज, प्रत्येक तारखेनुसार त्याची नोंद होत असते. इन द ऑर्डर इन विच दे टेक प्लेस. मग या जर्नलमध्ये जर्नल विच इन्क्लूड्स, मग याच्यात परचेस बुक आहे, खरेदीचं पुस्तक आहे, सेल्स बुक, विक्रीचं सेपरेट पुस्तक असेल, परचेस रिटर्न बुक असेल, माल खरेदी केला परंतु काही कारणांनी तो खराब असल्यामुळे परत केला, परचेस रिटर्न. सेल्स रिटर्न बुक, माल विकला आहे, खराब असेल तो परत करून टाकला, त्याची नोंद. बिल्स रिसिव्ड बुक, बिलाचे पैसे येणं, बिल्स पेबल, बिलाचे पैसे देणं, बुक अँड सेकंडरी बुक अँड इन्क्लूड जर्नल लेजर. आता जर्नल हा शब्द पहा. द वर्ड जर्नल इज ड्राइव्ड फ्रॉम द फ्रेंच वर्ड. फ्रेंच भाषेतून याचा उगम झाला पहा जर्नलचा. जर शब्द होता त्याचा सुरुवातीला, विच मीन्स अ डे. जर या शब्दाचा अर्थ फ्रेंच भाषेमध्ये डे. देअरफॉर जर्नल मीन्स अ डेली रेकॉर्ड, मग त्याचा अर्थ होतो दररोजची नोंद.
A journal contains a daily record of business transactions and hence it has been named so. As soon as the transaction take place, its debit and credit aspects are analyzed and first of all recorded chargeable. Example, in the order of their occurrence taking place. Journal is a book of original entry or primary entry ध्यानात ठेवायचं. याची डेफिनेशन केलेली आहे पहा. खोल तज्ञाची व्याख्या सोपी ती पाहू आपण. अ जर्नल इज द बुक ऑफ ओरिजिनल एंट्री. मुख्य नोंद असते पहा जर्नल आर रेकॉर्डेड ट्रान्झॅक्शन्स नॉट प्रोव्हाइडेड फॉर अ स्पेशलाइज जर्नल्स. याची इम्पॉर्टन्स इन युटिलिटी दिलेली आहे पहा. ऑल टाईप्स ऑफ अकाउंट्स ऑफ बिझनेस ट्रान्झॅक्शन्स रेकॉर्ड केले जातात. नेसेसरी इन्फॉर्मेशन यातून मिळते आपल्याला ट्रान्झॅक्शनची आवश्यक माहिती. त्यानंतर डेट वाईज रेकॉर्ड ह्याच्यात आपल्याला सापडतं जर्नलमध्ये. त्यानंतर डेबिट आणि क्रेडिटच्या स्वरूपात याच्या नोंदी असतात. अकाउंटिंग प्रोसिजर इज फॉलोड ऑन द बेसिस ऑफ अकाउंटिंग डॉक्युमेंट्स. कागदपत्राच्या आधारे नोंदी केल्या जातात. द नॅरेशन प्रोव्हाइड्स अ ब्रीफ एक्सप्लेनेशन अबाउट द ट्रान्झॅक्शन. ते नोंद केल्यानंतर त्याच्या खाली कंसामध्ये थोडक्यात स्पष्टीकरण म्हणजे त्याला नॅरेशन असं म्हणतात. त्याच्यावरून सगळी व्यवहाराची माहिती कळू शकते. इट हेल्प्स टू फाइंड अँड प्रिव्हेंट इरर्स. आपल्याला चुका वगैरे त्या ठिकाणी नियंत्रण ठेवता येतात. इट हेल्प्स टू चेक ॲरेथमेटिकल ॲक्युरसी. गणिती अचूकता व्यवहाराची तपासता येते. इट हेल्प्स इन प्रिपरेशन ऑफ फायनल अकाउंट. सगळ्यात महत्त्वाचं फायनल अकाउंट तयार करण्यासाठी त्याचा उपयोग होतो. याच्यामध्ये स्पेसिमिन फॉर्मॅट प्रो फॉर्मा दिलेला आहे पहा. याच्यामध्ये तर जर्नलचा प्रो फॉर्मा पाहून घ्यायचा आहे कारण आता आपल्याला प्रत्येक वेळेस जर्नल एंट्री करायची. पहा इथं डेटमध्ये दिले इयर मंथ आणि डेट. पर्टिक्युलर्समध्ये नेम ऑफ द अकाउंट डेबिटेड कोणत्या अकाउंटला डेबिट द्यायचं आणि वरती असेल डेबिट आणि खाली जो भाग आहे टूचा टू नेम ऑफ द अकाउंट क्रेडिट तो क्रेडिट असेल. आणि बिईंग शब्दाने किंवा फॉर शब्दाने सुरुवात होते. आपण ही मागं पाहिलेले आहे कंसामध्ये ट्रान्झॅक्शनची थोडक्यात नोंद असते. त्यानंतर डेट झाल्यानंतर पर्टिक्युलर झाल्यानंतर त्या ठिकाणी नॅरेशन इज अ ब्रीफ एक्सप्लेनेशन ऑफ द जर्नल. आपण ज्या व्यवहाराची नोंद केली थोडक्यामध्ये लिहिलेलं असतं त्याला नॅरेशन असं म्हटलेलं आहे. लेजर फोलिओ नंबर इट मीन्स पेज नंबर ऑफ द लेजर. हे LFचा कॉलम जो आहे त्याला लेजर फोलिओ म्हणायचं म्हणजे पान नंबर त्या व्यवहार ज्या पानावर नोंदवलेले आहे त्याला. त्यानंतर डेबिट अमाऊंट इन दिस कॉलम द अमाऊंट ऑफ डेबिट अकाउंट इज रिटर्न. डेबिटची रक्कम लिहिली जाते. क्रेडिट अमाऊंट इन दिस कॉलम द अमाऊंट ऑफ क्रेडिट अकाउंट इज रिटर्न. त्यानंतर कास्टिंग ऑफ जर्नल ॲट द एंड ऑफ ईच पेज ऑफ जर्नल द टोटल ऑफ डेबिट अमाऊंट अँड क्रेडिट अमाऊंट कॉलम इज टेकन टू चेक ॲरेथमेटिकल ॲक्युरसी ऑफ द ट्रान्झॅक्शन. डेबिटची आणि क्रेडिटची टोटल केली जाते. द टोटल्स ऑफ बोथ द कॉलम्स मस्ट बी इक्वल आणि ही दोन्ही पण टोटल सारखी असली पाहिजे. त्यानंतर स्टेप्स फॉर जर्नलायझिंग. आपण त्या ठिकाणी आता जर्नल एंट्री करणार आहोत. मुख्य भाग अकाउंटचा आहे तो. त्याचे स्टेप्स पहा. फाइंड आउट द अकाउंट्स इन्व्हॉल्व इन अ पर्टिक्युलर ट्रान्झॅक्शन. याच्या पाठीमागे शिंकलो आहे आपण पहा की नाही का. 2 अकाउंटची नावं अगोदर तुम्हाला ठरवायची. फाइंड आउट द टाईप्स ऑफ द अकाउंट इन्व्हॉल्व कोणत्या प्रकारचे आहेत ते. ॲप्लाय द रूल्स ऑफ डेबिट अँड क्रेडिट. 3 नियम शिकलेले आपण अकाउंटचे. पर्सनल अकाउंट रिअल अकाउंट आणि नॉमिनल अकाउंट. त्याचे तिन्हीपैकी डेबिटचे कोणते नियम वापरायचे क्रेडिटचे कोणते ते शोधायचे. फाइंड आउट द अमाऊंट टू बी डेबिटेड अँड द अकाउंट टू बी क्रेडिटेड. डेबिट किती द्यायचं क्रेडिट. त्यानंतर रेकॉर्ड द डेट ऑफ द ट्रान्झॅक्शन. द डेट कॉलममध्ये डेट लिहायची आहे. त्यानंतर पर्टिक्युलर्स कॉलममध्ये डेबिट आणि क्रेडिट अकाउंटला शॉर्टमध्ये लिहिलं जातं DR आणि CR. द वर्ड डेबिट इज रिटन अगेन द नेम ऑफ द अकाउंट डेबिटेड अँड क्रेडिट अँड द नेम ऑफ द अकाउंट टू बी क्रेडिटेड इज प्रिसिड बाय द वर्ड टू लिहिलं का समजून घ्यायचं. पुढं क्रेडिट आहे. राईट द अमाऊंट ऑफ ट्रान्झॅक्शन इन डेबिट कॉलम अँड क्रेडिट. रक्कम डेबिट कॉलममध्ये क्रेडिट कॉलममध्ये लिहायची.
अ ब्रीफ एक्सप्लेनेशन ऑफ द एंट्री. आपण जे व्यवहार नोंदवला त्याचं थोडक्यात स्पष्टीकरण लिहायचं कंसात इज गिवन इन द ब्रॅकेट जस्ट बिलो द एंट्री. जी एंट्रीच्या खालीच. आफ्टर ईच जर्नल एंट्री अ लाईन इज टू बी ड्रॉन इन पर्टिक्युलर्स कॉलम ओनली. पर्टिक्युलर्स कॉलममध्येच फक्त रेष मारायची. टू कीप द एंट्रीज ऑफ द ट्रान्झॅक्शन्स डिस्टिंक्टली सेपरेट फ्रॉम इच अदर. सेपरेट दिसावे म्हणून. आणि LF लेजर फोलिओ असं म्हणतात. याला पान नंबर म्हणतात. द पेज नंबर ऑन विच द पर्टिक्युलर अकाउंट इज ओपन इन द लेजर इज स्टेटेड अंडर द LF कॉलम. टू फॅसिलिट इझी रेफरन्स. पटकन आपल्याला शोधता यावं. LF कॉलम शक्यतो आता आपल्याला खरोखर व्यवहार आपल्याला लिहायचे नाही आहे म्हणून फक्त पान नंबरची नोंद त्या ठिकाणी नाही, फक्त आखून ठेवायचं आहे. ते लिहायचं प्रत्यक्षात काही नाही. हाऊ ट्रान्झॅक्शन्स ट्रॅव्हल्स. एखादा व्यवहार घडल्यानंतर तर कसं सुरू होतं पहा. सोर्स डॉक्युमेंट पहिल्यांदा कागदपत्र, त्यानंतर ट्रान्झॅक्शन व्यवहार घडला जाईल. असर्टेन टू अकाउंट्स मग 2 अकाउंट. क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट्स त्याचं वर्गीकरण. असर्टेन टू इफेक्ट्स त्याचे 2 परिणाम. अकाउंट टू बी डेबिटेड अँड अकाउंट टू बी क्रेडिटेड. कशाला डेबिट द्यायचं कशाला क्रेडिट द्यायचं कोणत्या अकाउंटला. आणि त्याच्यानंतर मग जर्नल करायचं आहे. अशा पद्धतीने आपण हा भाग पाहणार आहोत. पेज नंबर 54 वरचा भाग तुम्हाला अभ्यासासाठी आहे तो फक्त पाहून घ्या. GST स्टँड फॉर गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. GST शब्द आपल्याला बऱ्याच वेळा वापरला लागणार आहे. तो पहा गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स म्हटले त्याला. बिफोर GST एव्हरी स्टेट हॅड व्हरायटी ऑफ टॅक्सेस लिव्ह ॲट डिफरंट स्टेजेस ऑफ ट्रेडिंग. पूर्वी वेगवेगळ्या प्रकारचे कर होते. आता पूर्ण एकच टॅक्स ठेवलेलं आहे सोयीसाठी. याच्यामध्ये दिलेलं आहे कोणत्या याच्यावर किती टॅक्स आकारायचा वगैरे ते पाहायचं आहे अभ्यासासाठी ठेवले पहा. 0 रेटेड कशाला आहे. गुड्स व्यापारी मालाचे संबंधित. मग याच्यामध्ये फूड ग्रेन्स अन्नधान्य फ्रूट्स फळं व्हेजिटेबल मिल्क सॉल्ट अर्थन पॉट्स मातीची भांडी. सर्व्हिसेस चॅरिटेबल ट्रस्ट याच्यासाठी 0 आहे GST. त्यानंतर लो रेटेड 5% आहे. याच्यामध्ये LPG सिलेंडर टी कॉफी ऑइल हनी. सर्व्हिसेस रेल्वे ट्रान्सफर सर्व्हिस टॅक्सी सर्व्हिस. त्यानंतर 12% आहे गुड्स कन्झ्युमर गुड्स बटर घी ड्रायफ्रूट जाम. सर्व्हिसेस प्रिंटिंग जॉब वर्क गेस्ट हाऊस सर्व्हिसेस. त्यानंतर 18% मोस्ट ऑफ द गुड्स. याच्यामध्ये मार्बल आहे ग्रॅनाईट आहे परफ्यूम मेटल टर्म्स कॉम्प्युटर प्रिंटर मॉनिटर CCTV. सर्व्हिसेस कुरिअर सर्व्हिस आउटडोर कॅटरिंग सर्कस ड्रामा सिनेमा एक्झिबिशन म्हणजे प्रदर्शन करन्सी एक्सचेंज. 28% पहा लक्झरियस आयटम मोटरसायकल स्पेअर्स पार्ट्स लक्झरी कार्स पान मसाला यासाठी वॉशिंग मशीन फ्रीज टोबॅको प्रोडक्ट्स. सर्व्हिसेस 5 स्टार हॉटेल ॲकोमोडेशन 5 स्टार हॉटेलमध्ये राहण्याची सोयीसाठी. अम्युजमेंट पार्क्स वॉटर पार्क्स याच्यासाठी 28%. फक्त एकदा नंतर पाहायचं आहे पुस्तकात पेज नंबर 50वरती तो नमुना दिलेला आहे आणि नंतर आपण त्याचं कॅल्क्युलेशन वगैरे करणार आहोत. याच्यामध्ये पहा सुरुवातीला परचेस लॅपटॉप फ्रॉम जलाराम अँड कंपनी वर्थ ₹50,000. 15,000चा लॅपटॉप खरेदी 50,000चा लॅपटॉप खरेदी केला आहे. ॲट 18% GST 18% GST अँड अमाऊंट पेड बाय चेक. कॉस्ट ऑफ लॅपटॉप किंमत किती आहे 50,000. आता 2 प्रकारचे GST असतो आपल्याला माहिती आहे. सेंट्रल आणि यसचा काय अर्थ घ्यायचा स्टेट. मग 18%चे 9 करायचे पाहत. केंद्राला 9% आणि राज्याला 9%. 18% याचे जर काढलं तर किती होईल 9,000 बरोबर. 50,000 गुणिले 18चे 100 करायचं. मग 9,000 4,500 CGST आणि 4,500 SGST होईल. टोटल किंमत किती झाली पाहते त्याची व्हॅल्यू नेट व्हॅल्यू किती झाली 59,000. म्हणजे या 18% GSTमुळं पहा किंमत किती वाढलेली आहे. मग त्याची जर्नल एंट्री कशी करायची त्याचं दिलं आहे पहा त्यांनी. पहा डेट वगैरे आपण ते नंतर टाकायचं आत्ता नाही दिलेलं. पहा आपल्याकडं लॅपटॉप खरेदी केला लॅपटॉप आलेला आहे आपल्याला लगेच नियम आठवला पाहिजे डेबिट वॉट कम्स इन. मग लॅपटॉप अकाउंट डेबिट पहा 50,000 डेबिटला लिहिलं आहे.
त्यानंतर आता CGST SGST आपला खर्च आहे. नॉमिनल अकाउंटचा नियम लागू होतो, डेबिट एक्सपेन्सेस अँड लॉसेस, तो आपला खर्च आहे. म्हणून इनपुट CGST अकाउंट डेबिट 4500, इनपुट SGST अकाउंट डेबिट 4500. आणि आता याला क्रेडिट दिलं बा टू बँक अकाउंट, पैसे चेकने दिले ना म्हणून इथं बँक शब्द वापरला आहे. 59,000 अशी एंट्री तयार केली जाते. बिईंग परचेस लॅपटॉप बाय चेक, हे जे कंसात लिहिलं ना याला नॅरेशन म्हणायचं. बिईंग परचेस लॅपटॉप बाय चेक ॲट 18% GST, 18% काढलेलं. अशा पद्धतीने याला जर्नल म्हणतात. हे आपल्याला शिकायचं आहे. त्यानंतर अजून एक उदाहरण पाहू. सोल्ड मोटर कार फॉर ₹1 लाख, मोटर कार विकली पहा 1 लाखाला ॲट 28% GST, 28%, अँड अमाऊंट रिसिव्ड बाय चेक, आणि पैसे आपल्याला चेकने मिळालेले आहेत. कॉस्ट ऑफ मोटर कार, मोटर कारची किंमत किती होती 1 लाख. CGST 28 म्हटल्यावर याचे 2 भाग करायचे, 14, 14, 14, 14, 28. CGST 14%, याचे 1 लाखाचे 28%, 28,000, 14 होईल पहा. 14% इथं 14,000. SGST 14%, परत 14,000. टोटल नेट व्हॅल्यू 1,28,000. आता याची जर्नल कशी करायची पहा. आपण मोटर कार विकलेली आहेत, आपल्याकडे पैसे आलेले आहेत चेकने. डेबिट व्हॉट कम्स इन, मग बँक अकाउंट डेबिट आपल्याकडे आलं आहे. बँक अकाउंट डेबिट 1,28,000. नंतर क्रेडिट व्हॉट गोज आउट, आपण विकल्यामुळे मोटर कार आपल्याकडून गेलेली म्हणून त्याला क्रेडिट दिलेलं बा टू मोटर कार अकाउंट 1 लाख, आणि टू आउटपुट CGST अकाउंट 14,000, टू आउटपुट SGST अकाउंट 14,000. आपण विकल्यानंतर आपल्याकडून आउटपुट होते म्हणून जाता येते म्हणून त्याला आउटपुट शब्द वापरलेले आहे. नॅरेशन बिईंग सोल्ड मोटर कार अँड अमाऊंट रिसिव्ड बाय चेक ॲट 28% GST. अशा पद्धतीने आपल्याला आता जर्नल एंट्रीच्या नोंदी करायच्यात. पुढच्या लेक्चरला आपण त्याची माहिती पाहूया.